लँग्वेज तुला समजत नाही, अभी अभी हुआ यकी. मराठी संगीत हे भावगीत, सुगम संगीत आणि त्यानंतर येतं ते चित्रपट संगीत. भक्ती संगीतही आहे, यांनी नटलेलं आहे, सजलेलं आहे, समृद्ध झालं आहे. पण जसजसा एक कालावधी जाऊ लागला आहे तसं एक नवीन प्रकारचं संगीत हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये इंट्रोड्यूस होऊ लागलं आहे. त्याला पॉप म्हणतात आणि हे पॉपचं जे एक ट्रेंड आहे हा विदेशातून आला आहे, काय नव्याने सांगायला नको. तर आपल्याकडे नवीन दमाचा एक गायक आहे, नाव त्याचं आहे धीरू. धीरू या टोपण नावाने तो काम करतो आहे आणि एक नवीन गाणं त्याने तयार केलं आहे आणि अगदी आपल्या म्हणजे रेग्युलर दिवसातला शब्द आहे जेवलीस का. शब्द प्रचलित आहे, टाईप जी आहे पॉप आहे, नवीन आहे, वेगळी आहे. तर हे आणि तो मुळात आहे चंद्रपूरचा. म्हणजे एक जो त्याचा हा प्रवास आहे थक्क करणार आहे. आपण त्याचा प्रवास जाणून घेऊया. धीरू, तुझं स्क्रीनग्राफ यामध्ये खूप सारं स्वागत आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. अच्छा, जेवलीस का अगदी साधारण, म्हणजे आपण दिवसाला 2-4 वेळा खाल्लंस का, जेवलीस का, अगदी साधारण आहे. या एका शब्दावर गाणं करावं हा विचार तुझ्या मनात किंवा तुमच्या लेखकाच्या मनात कधी आला, गीतकाराच्या? हा विचार असाच आला की जेवलीस का आपण जेव्हा विचारतो तर लिटरली आपण म्हणजे विचारतोस की म्हणजे जेवण झालं का किंवा जेवण केलं का. पण त्याचा मागचा जो भाव असतो जेव्हा आपण रोज कोणालाही विचारतो, दॅट मीन्स आय केअर अबाउट यू किंवा आय लव्ह यू. ती कोड लँग्वेज आहे बेसिकली. तर मला ते सांगायचं होतं की गाण्यात असं आहे की तो मुलगा आपल्या प्रियकराला बोलतोय की तुला हे कळत नाही पण ही माझी कोड लँग्वेज आहे. तर मी जेवलीस का विचारतोय, दॅट मीन्स आय केअर अबाउट यू, आय लव्ह यू. सो दॅट इज द बेसिक आयडिया. म्हणजे एवढं सिम्पल थॉट होता तो. बरं, मला आता म्हणजे मी थोडीशी मागच्या जमान्यातली असल्यामुळे असेल म्हणा कदाचित, पण जेवलीस का म्हणजे केअर. पण इतकं जमाना बदलला आहे, इतकं म्हणजे आपण पेपरमध्ये बघतो, न्यूजमध्ये बघतो की खूप बदलले, नाती संबंध सगळंच बदललं आहे. तर तू नवीन दमाचा आहे, यंग आहेस, तुला असं खरंच वाटतं का की प्रेम तितकं आहे की केअर दाखवण्याची गरज आहे की अंडरस्टँडिंग चालते? अंडरस्टँडिंग चालतं. म्हणजे याच्यातनं गाण्यातनं तेच आहे की ग्रँड जेस्चर करायची गरज नाही. म्हणजे जर मी जेवलीस का विचारतो दॅट मीन्स इनडायरेक्टली आय एम शोईंग माय अफेक्शन बेसिकली. तर ते फक्त आपण म्हणजे रोज कोणाला चलो आय लव्ह यू, आय केअर अबाउट यू असं नाही पण म्हटलं आणि जस्ट विचारपूस केली साधं की जेवलीस का, कसं आहे, दॅट मीन्स यू आर शोईंग दॅट लव्ह बेसिकली. बघा, कोडवर्ड सांगतोय हा. ज्याला कोणाला मुलीला सांगता येत नाही की माझं प्रेम आहे तुझ्यावर, आय केअर अबाउट यू, तर जेवलीस काय तुम्ही वापरू शकता कोडवर. आणि मला याच्यामध्ये कमेंट्समध्ये लिहून पण पाठवा कितपत रुचला तुम्हाला. धीरू, परत आपल्या मुलाखतीकडे वळताना, म्हणजे तू गायक पण आहेस आणि म्युझिक अरेंजर पण आहे. तर त्याबद्दल आणि या गाण्याच्या संदर्भातलं काय तुला वेगळेपणा झालं की काय तू वेगळं त्याच्यामध्ये ॲड केलं जे बाहेर कुठे नाही आहे? ओके, मी मेनली गायक आहे असं म्हणणार नाही, कारण म्युझिक कंपोजिशन आणि म्युझिक अरेंजमेंट हा माझा फोर्टे आहे आणि ते मी पास्टमध्ये तेच करत आले. पहिल्यांदा मी गाणं गातो आहे या गाण्यात. सो तसा मी म्हणजे जमलेला गायक आहे असं मी म्हणणार नाही. बट बिकॉज ती स्टाईल म्हणजे मी कंपोज केलेलं आणि माझ्या स्टाईलमध्ये होतं, तर ते मला इझी पडलं गायसाठी. सो मेनली आय एम अ कंपोजर इज वॉट आय वुड से. बरं, आता मी ते गाणं तू मला ऐकवलंस, मला फार ते पॅपी असं वाटलं, म्हणजे असे हातपाय असे हलू लागतात. व्हिडिओ वगैरे करायचा काही विचार आहे का? हां, विचार तर आहे, पण आपण बघूया की कसा ट्रेंड कसा जातो हा. बट आय हॅव कॉन्सेप्ट इन माइंड. तर मे बी लवकरच तुम्ही व्हिडिओ पण बघा. नक्कीच. बरं, तू म्हणतोस की पॉप हे एक नवीन तरुणांना आकृष्ट करणारं संगीत आहे, पण मराठी संगीत जिथे मराठी मुलं किंवा मराठी जे म्हणजे एक एजड जो ग्रुप आहे, एज ग्रुप, तो कदाचित ऐकत असेल, पण यंगस्टर फारसे मराठीच ऐकत नाही, हिंदी ऐकत नाही, ते वेस्टर्न म्युझिकच्या प्रेमात आहेत. तर अशा वेळेला तू ह्या अल्बमला कशा काय त्यांच्यापर्यंत रीच करणार आहेस, रीच आऊट कसं करशील? ॲक्च्युली हा अल्बमची आयडिया पण मला याच थॉटमधनं आली की मी मराठी म्युझिक ऐकतो, कारण म्हणजे घरचे संस्कार म्हणा किंवा वातावरण म्हणा. पण मी बघतो बरेच यंगस्टरमध्ये आणि मराठी तरुणांमध्ये तो तेवढा ओढ नाही आहे मराठी म्युझिकचा, बिकॉज इट्स नॉट कूल और त्यांच्याशी ते त्यांना आता एक्सपोज झाले आहे बऱ्याचशा वर्ल्ड म्युझिक किंवा इवन हिंदीमध्ये पंजाबी म्युझिक पण ऐकतात, विच इज नॉन हिंदी, आणि तेलुगू तमिळ पण ऐकणार, पण मराठी नाही ऐकणार. तर ठीक आहे, म्हणजे एक त्यांना आपण दोष देऊ शकतो की ते नाही ऐकत आहे, पण ॲज अ क्रिएटर आपण पण
त्यांच्या लँग्वेजमध्ये काही बनवतो आहे का, म्हणजे जे त्यांना कळेल त्यांच्या वाईबमध्ये किंवा त्या याच्यामध्ये. तर मला तो वॅक्यूम दिसला. मला स्वतःला असं म्युझिक ऐकायचं होतं, मी ते म्युझिक बनवतोय जे मला स्वतःला मराठीत ऐकायचं होतं. मला ही कॉन्सेप्ट आवडली की जे मला ऐकायचं होतं ते म्युझिक तू बनवलंस. बरं, तुझी स्वतःची मुळात संगीताबद्दल आवड किंवा समजण याबद्दल आम्हाला काही सांगशील? संगीताबद्दलची आवड अशी आहे की लहानपणापासून संगीत हे माझ्यात होतं असं आईबाबा पण सांगतात. आणि मला पण आठवण आहे की आई स्वयंपाकाला बसली की मी डबे काढायचे किचनमध्ये आणि वाजवायचं. हा म्हणजे इथून सुरू झाला तो प्रवास. ते मग मला तबला शिकायला, तो फॉर्मली मी तबला राजीव पिल्ले सरांकडे तबला शिकलो चंद्रपूरला. करता 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 मग मी इवन 12th नंतर ऑडिओ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला, जस्ट टू बेसिकली फुलफिल माय ड्रीम इन म्युझिक फील्ड. मला माहिती नव्हतं, म्हणजे मी चंद्रपूरवरून येतो, मुंबईला बेसिकली येणे आणि इथे इंडस्ट्री कसं आहे हे सगळं माहीत नव्हतं. तुम्ही म्हटलं की याचं फॉर्मल एज्युकेशन तरी घ्यायला पाहिजे, की रेकॉर्डिंग कसं होतं किंवा अरेंजमेंट कशी होतात. तर मी ते ऑडिओ इंजिनिअरिंग बेसिकली आधी तबला, गायन, गिटार ह्या गोष्टी शिकून मग ऑडिओ इंजिनिअरिंगकडे वळलो. आणि त्याच्यानंतर मी रेडिओमध्ये 1-1.5 वर्ष काम केलं आणि ते सगळं समजून मग मी स्वतंत्रपणे म्युझिक बनवायला सुरू केलं, जिंगल्समध्ये, मग फिल्म्समध्ये तसं. बरं, तू आताच म्हणालास की तू चंद्रपूरचा आहेस आणि खूप एक रिमोट जागा आहे आणि नक्सलाईट एरिया म्हणून पण मानला जातो. आणि अशा ठिकाणी तुझी पूर्ण फॅमिली म्हणजे आई, बाबा, आजोबा, पणजोबापासून काका, आत्या, मावशी वगैरे सगळे टीचिंग लाईनमध्ये आहेत. तर तू एकच ऑफबीट प्रवाहाला निघाला आहेस, तर काय रिॲक्शन झाली त्यांची? सपोर्टिव्ह, खूप सपोर्टिव्ह फॅमिली आहे माझी. म्हणजे त्यांनी कधीच नाही बोललं. इनफॅक्ट संगीतामध्ये जायचं पण मला शिकायचं होतं, त्यांनीच एनकरेज केलं की म्युझिक टीचर शोधायचे कोण. आणि खूप डिफिकल्ट आहे चंद्रपूरच्या सारख्या जागेवर इवन म्युझिक एज्युकेशन मिळणं, की घराजवळ कोणी म्युझिक टीचर हवा किंवा मग असं, म्हणजे दॅट इज अ व्हेरी चॅलेंज. म्हणजे आजच्या काळात ते खूप सोपी गोष्ट वाटत असेल, त्या काळाला म्हणजे असं इंटरनेट नव्हतं किंवा काही नाही, तर यू कॅनॉट रीच आउट ना की कुठे कोणी आहे का. म्हणजे यू हॅव टू गो फिजिकली आज समवन की कोणी म्युझिक शिकवतं का किंवा. तर अगदी तिथून इनिशिएटिव्ह घेऊन तर मला सपोर्ट करणं. मग मी पुढे पुण्यात 11वी-12वी करायला गेलो, तेव्हा तिथे पण कोणी गुरु शोधून तिथे म्युझिकसाठी मला व्यवस्थित सपोर्ट करणे. किंवा मग मी ऑडिओ इंजिनिअरिंगमध्ये जातो आहे, माझे सगळं भावंड किंवा कझन्स हे ते जेव्हा सगळे इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर या फील्डकडे वळत होते, कारण ॲज अ मिडल क्लास फॅमिली दॅट्स द ओनली ऑप्शन यू हॅव. पण त्याच्यामध्ये जेव्हा मी म्हटलं की नाही मला ऑडिओ इंजिनिअरिंग करायची आहे आणि याच्यामध्ये पुढे जाऊन मला म्युझिकमध्ये करिअर करायचं आहे, तर कोणी पण म्हणजे बाकीच्या लोकांनी तर सांगितलंच की याला नका करू देऊ ना, इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण माझ्या पेरेंट्सने सपोर्ट केला. सो आय गॉट अ व्हेरी सपोर्टिव्ह फॅमिली बेसिकली. बरं, तुला येऊन मुंबईमध्ये साधारण 20-1 वर्ष झाली, 19 वर्षापेक्षा जास्तचा कालावधी. कशा पाहतोस या जर्नीकडे किंवा रादर स्ट्रगलकडे? खूप इंटरेस्टिंग. म्हणजे मला इथे ऑलमोस्ट 19 ते 20 वर्ष झाली. आणि इनफॅक्ट चंद्रपूरला आता मी म्हणू शकतो की मी कमी काळ चंद्रपुरात राहिलो आणि मुंबईत जास्त राहिलो, तर दॅट वे आय एम मोर मुंबईकर दॅन चंद्रपूरकर. पण जेव्हा मी हे दोन्ही जग बघतो ना, एक कमिंग फ्रॉम अ स्मॉल टाउन हॅज इट्स ओन बेसिकली चार्म्स अँड टॅलेंट, म्हणजे चॅलेंजेस ऑल्सो. मुंबईमध्ये पण सेम त्याचे आपले चॅलेंजेस आहे, पण तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि तेवढ्या आहे. तर मला ॲक्च्युली असं झालं आहे की आय एम व्हेरी लकी टू सी बोथ द वर्ल्ड्स. म्हणजे मला असं वाटतं की मी बाकींच्यांपेक्षा एक थोडं वायडर पर्स्पेक्टिव्हनी गोष्टी बघू शकतो, कारण ते एक्सपोजर मिळालं तशाप्रमाणे. बरं, तू म्युझिकमध्ये आता काम करतो आहेस, म्हणजे तू काही हिंदी चित्रपटांचा बॅकग्राऊंड स्कोअर डिझायनिंगमध्ये काम केलं आहेस, त्यातलं उरी हे प्रामुख्याने नाव आहे. तर तो आणि आणखीन काही चित्रपटाचा काम करण्याचा ॲक्च्युअल अनुभव कसा राहिला? ॲक्च्युली खूप चॅलेंजिंग पण लर्निंग एक्सपिरियन्स आय वुड से. मला जेवढे फिल्ममध्ये ॲक्च्युली शिकता आलं की मल्टिपल लोकांसोबत डील कसं करायचं क्रिएटिव्ह फील्डमध्ये. म्हणजे एक ॲज अ कंपोजर तुम्ही स्वतः काहीतरी कंपोज केलं आणि तुम्ही स्वतः 4 लोक बोलणार चांगलं आहे, पण जेव्हा स्टेक्स हाय असतात की एका मोठ्या फिल्मसाठी ते गाणं जायचं आहे, ते मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित होणार आणि खूप सारे लेबल्स त्याच्यावर आपले पैसे टाकणार, तर ते एका दर्जाचंच असलं पाहिजे. तर त्या दर्जाला नेण्यासाठी ती जी बेसिकली हार्डवर्क जे लागतं ते फिल्ममध्ये ज्या पद्धतीने माणूस शिकू शकतो
आय डोंट थिंक सो अजून कुठल्या मीडियममध्ये तसं पॉसिबल आहे. पण अनेक मोठ्या कलाकार, ॲक्टर आहेत किंवा दिग्दर्शक आहेत, त्यांच्या सिटिंग रूममध्ये तू बसलास, चर्चा केली आहे चित्रपटात. तू आता मला जे ऑफ रेकॉर्ड सांगत होता, तर त्या मोठ्या लोकांबरोबरची जी काय म्हणजे तुला काय घेता आलं एक स्मॉल टाऊन बॉय आणि ॲज अ यंगस्टर म्हणून? खूप साऱ्या गोष्टी म्हणजे कॉन्ट्ररी टू पॉप्युलर बिलीफ की मोठ्या लोकांचं म्हणजे काय आपण मोस्टली असं ऐकतो की अरे त्यांचं काही असं वाईट आहे किंवा ॲटिट्यूड आहे, असं काही नसतं. म्हणजे खूप सारे लोक आहेत. जसं जर अमिताभ बच्चनचं एक्झाम्पल घ्यायचं झालं, त्यांच्याकडून तुम्ही पंक्च्युअलिटी आणि हार्डवर्क शिकू शकता. म्हणजे या पण त्या या एजमध्ये जसं काम करत आहेत. आत्ता माझ्या मते एक सर्वे आलेला, त्याच्यामध्ये बेसिकली लोकांनी नंबर 1 पसंत ही अमिताभ बच्चनला दिली आहे. म्हणजे त्याच्यात दुसरे त्या एज ग्रुपचे कोणीच येत नाही, यंगस्टर्स पण येत नाही. सो दॅट मीन्स पीपल लव्ह हिम सो मच. तर एक काहीतरी तो वर्क एथिक असेल किंवा त्यांची काम करण्याची जी शैली असेल, तर असं म्हणजे बरेच लोकांसोबत तुम्ही जर भेटाल तर तेव्हा तुम्ही विचार कराल की हे या लेवलवर विचार करून कसं काम करू शकतात. म्हणजे क्रिएटिव्ह म्हणा किंवा एक म्हणजे डिसिप्लिन म्हणा, बरेचशा गोष्टी आहे शिकण्यासारख्या आपल्याला. सो तो म्हणजे कीप माय आईज ओपन की कोणाकडनं काय शिकू शकतो आपण. बरं, तू मगाशी म्हणालास की तुला जे ऐकायचं होतं ते म्युझिक तू केलं, कारण तिकडे तुला एक गॅप दिसली, एक व्हॅक्यूम दिसला. पण आपल्या इथे नॉर्मली पॉप म्हणा, जॅझ म्हणा किंवा टेक्नो, मराठीमध्ये स्पेशली कोणी करत नाही. तर का तुला वाटतं, काय असं काय कारण असावं? कोणी करत का नाही याचं कारण मला माहिती नाही, पण मला एवढं डेफिनेटली माहिती आहे की आपल्याकडे ऐकणारी लोकं आहेत. याचं सिम्पल उदाहरण मी सांगतो की महाराष्ट्र हे मोस्ट अर्बनाइज्ड स्टेट आहे. म्हणजे देशात असं कुठला स्टेट नाही ज्याची अर्बन पॉप्युलेशन एवढी जास्त असेल. तर अर्बनाइज स्टेट म्हणजे तेवढेच अर्बनाइज्ड यूथ. तेवढं अर्बनाइज्ड यूथ म्हणजे तेवढं ते लोक, त्यांना ॲक्सेस टू नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, म्हणजे पूर्ण जगभरातला जो कॉन्टेंट आहे त्याचा ॲक्सेस आहे. तर ही लोकं सगळ्यात जास्त इंटरनॅशनल गोष्टी आणि त्या गोष्टींची आवड आहे. तर माझ्या अकॉर्डिंगली तो ऑडियन्स वर्ग आहे, पण तो मराठी कन्झ्युम नाही करत आहे, कारण त्याला ती गोष्ट तिथे नाही मिळते, तर तो बाहेरचं काहीतरी कन्झ्युम करत आहे. बट ॲट द मोमेंट जर तुम्ही त्याला आवडणारी ती गोष्ट जर मराठीत तुम्ही द्याल, तर कदाचित तो ऑडियन्स, कारण त्याची नॅचरली मातृभाषा मराठी आहे, तर त्याला ऐकायला आवडेल. आणि हे मी माझ्या मित्रांमध्ये पण बघतो. म्हणजे वेन आय टॉक टू पीपल, की त्यांना पण असं असतं की हां, याच्यात नाही आहे म्हणून ते ऐकतो आहे, किंवा मराठीमध्ये असं आम्हाला समजण्यासारखं काही नाही. म्हणजे मी असं त्यांना दोष देणं हा प्रकार नाही, पण ॲज अ क्रिएटर मग ही आमची जबाबदारी म्हणते की आम्ही काहीतरी काळाच्या हिशोबाने चेंज होणं हे म्हणजे करायला पाहिजे. तो मे बी आय एम टेकिंग दॅट स्मॉल इनिशिएटिव्ह. मी खूप छोटा आहे त्या म्हणजे, पण मी माझं एक हंबल बेसिकली तो एफर्ट करतो की मला ते ऐकायला आवडेल, ते बनवायचं. बरं, जेवलीस का या गाण्याला बऱ्यापैकी उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. त्याचं जे प्रेझेंटेशन आहे, ट्यून जी आहे एकदम पॅपी आहे. या गाण्यानंतर काय करत आहेस? या गाण्यानंतर माझी 6 गाणी आहेत जी येणार आहेत, पाईपलाईनमध्ये आहे. मी फक्त कन्फ्यूज आहे की त्याचा सिक्वेन्स कसा, कुठलं गाणं आधी रिलीज करायचं. बट यावर्षी ऑलमोस्ट 6 सॉंग्स आय हॅव. म्हणजे जर 6च्या 6 यावर्षी रिलीज होऊ शकली तर वेल अँड गुड, बट नाहीतर 4 ते 5 गाणी एक येणारच बिलकुल. त्यासाठी स्क्रीनग्राफ्याकडून तुला ऑल द बेस्ट. बरं, मला तुझ्या गाण्याच्या 2 ओळी फक्त ऐकायच्या होत्या, म्हणजे कॉपीराईट लागणार नाही या अपेक्षेने, विदाऊट म्युझिक, तुझ्या फक्त आवाजामध्ये. ओके, एक गिटारवर तुम्हाला ऐकून जाऊ. गिटार नको नाही, असंच. ओके. कारण काय होणार की ते गिटारमध्ये म्युझिक आलं, मग ते परत कॉपीराईट नको आपल्याला. फक्त नॉर्मलमध्ये गाऊन दाखव. ओके. तुला वाटतं मला उमजत नाही, पण कोड लँग्वेज तुला समजत नाही. लिटरली मी सारं सांगत नाही, कशी लव लँग्वेज तुला समजत नाही. बाकी सारं विसरतो, किती वेळा तेच मी विचारतो, किती वेळा हेच मी विचार कर.
का मी विचारतो तुला फिलिंग्स किती साध्या प्रश्नात या जेवलीस का बेबी तू जेवलीस का सांग ना जेवलीस का बेबी तू जेवलीस का. खूप सुंदर. आणि मला असं वाटतं की तरुणांना नक्कीच हे गाणं आवडणार. तुम्ही पण ऐका बरं. एक जो गायक असतो, एक जो म्युझिकमध्ये असतो, त्याचं कुणी ना कुणीतरी मेंथर असतं म्हणा, किंवा कुणी ना कुणीतरी पसंदीदा गायक असतो, संगीतकार असतं. तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुझं कोण आवडता गीतकार, गायक, संगीतकार आहे? लहानपणापासून मिस्टर A.R. रहमान. आय थिंक इज द इन्स्पिरेशन. या त्यांचं एखादं गाणं जे तुझ्या मनात नेहमी रुंजी घालत असं ते कुठलं आहे? बरीच गाणी, म्हणजे एक गाणं मी बिलकुल सांगू नाही शकत. दिल से साथिया, ताल, रोजा, बॉम्बे, मेनी एक नाही घेऊ शकत मी. त्यातलं एखादं गाणं जे तुझ्या मनाच्या जवळ आहे, त्याच्या परत 2 ओळी ऐकायला आवडतील आम्हाला. ए साला अभी अभी हुआ यकीन के आग है मुझ में कहीं हुई सुबह मैं जल गया सूरज को मैं निकल गया रूबरू रोशनी है. धीरू, तुझा आवाज फार सुंदर आहे आणि तू मेहनती आहेस. तर स्क्रीनग्राफ्या तर्फे तुला म्हणजे आगामी तुझे जे काही प्रोजेक्ट असतील त्या सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.